सासू सासऱ्यांचा तर खूप सपोर्ट आहे ऑफकोर्स, कारण त्यांनी मला ॲक्ट्रेस म्हणूनच आधी बघितलंय. त्यामुळे त्यांना शूटिंग काय असतं, किती तास मी काम करते, कधी मी फोन उचलणार आहे, कधी नाही उचलणार आहे, हे सगळं त्यांना माहिती असतं. त्यामुळे त्यांचा रोज सकाळी मला एक फोन येतो, दिवसभराचे अपडेट्स घेतात त्या आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी फोन करतात. त्यामुळे त्यांना माहिती आहे सगळं. नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती तुमच्यावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठीवर लवकरच आपल्या भेटीला येते लक्ष्मी निवास ही नवी कोरी मालिका आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे तुमच्या आणि आपल्या सगळ्यांचीच लाडकी अक्षया देवधर. हाय हाय, हॅलो, मस्त, खूप छान. सगळ्यांना आधी खूप खूप अभिनंदन आणि वेलकम बॅक. कारण का 4-5 वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्याच घरी आली असतो. सो मला सांग, हे एक फिलिंग कसं आहे की आता फायनली पुन्हा एकदा आलीस आणि झीवरतीच आलीस? हे फिलिंग मला सध्या ठाण्यात शूटिंग करते, तर ठाण्यातनं पुण्यात गेल्यावर कसं वाटतं तसं वाटतंय मला, एकदम रिलॅक्स्ड. मला सांग, सुरुवात कशी झाली? एक 4-5 वर्षांचा ब्रेक आणि त्याच्यानंतर एक आलेली कमाल मालिका आणि कमाल कलाकार, त्याच्यामधले कोणत्या क्षणी वाटलं की आता आपण पुन्हा एकदा सुरुवात करायला हवी? मी वर्षभरापासूनच सुरुवात करायच्या तयारीत होते, परंतु मालिकेसाठी? हां, मालिकेसाठीच. तोपर्यंत मी 1-2 फिल्म्स पण आत्ता केल्यात, तर वाटत नव्हतं पुन्हा एकदा मी मालिका विश्वात यावं, कारण का खूप हेक्टिक आहे सगळं आणि लग्न झाल्यामुळे थोडीशी रिलॅक्स पण झाले होते. सो बॅक टू सिरियल्स येताना पुन्हा एकदा एक वेगळा प्रवास हवा होता आणि वेगळं काम हवं होतं, वेगळी स्टोरी हवी होती आणि पुन्हा एकदा झी मराठीने खूप अप्रतिम अशी स्टोरी समोर आणली आणि वेगळ्या धाटणीचा शो आहे. म्हणजे असं नाही की एक हिरो आहे, हिरोईन आहे आणि त्यांची लव्ह स्टोरी आहे, किंवा असं एक 4 लोकांचं कुटुंब आहे, त्यांची स्टोरी आहे. याहीपेक्षा खूप वेगळी स्टोरी आहे. विविध प्रकारची सगळी सेंटर असणारी कॅरेक्टर्स तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यांच्या आपापल्या विश्वात घडणाऱ्या स्टोरीज आणि त्यांच्या एकत्र घडणाऱ्या स्टोरीज. सो खूप वेगळ्या प्रकारचं काम करायला मिळतंय आणि पुन्हा एकदा पहिल्यांदाच मराठीमध्ये 1 तासाचा भाग झी मराठी घेऊन येत आहे आणि त्याचा पार्ट पुन्हा एकदा मला होता आलाय, याचा एक वेगळा आनंद आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खूप कमाल वाटणार आहे आणि प्रेक्षक आतुरतेनं या सिरियलची वाट बघतील याची मला खात्री आहे. क्या बात आहे. पण ह्या मालिकेच्या निमित्ताने एक पुन्हा एकदा हा विषय आलाय की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं वेगळं, ज्याबद्दल आपण कायमच बोलत असतो, पण आता इथे आपल्याला ते प्रकर्षाने जाणवतं की एक स्वप्न असतं जे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण कष्ट घेत असतं, मेहनत घेत असतं. तुझं काय स्वप्न होतं किंवा तुझ्या आई वडिलांचं असं एक स्वप्न की जे तुला असं वाटतं की हे मी पूर्ण केलं आणि ह्याचं मला खूप खूप समाधान? माझ्या आईवडिलांना कायमच असं वाटत होतं की मी माझं सगळं शिक्षण पूर्ण करून तुला तुझ्या ज्या आवडीच्या करिअरमध्ये जायचं आहे ते करावं आणि याबद्दल मला खूपच छान वाटतं की मी या दोन्ही गोष्टी करू शकले, की माझी आवड जोपासता मला माझं पूर्ण शिक्षण करता आलं आणि एक मागे बॅकअप घेऊन मी या प्लॅन बी तर घेऊन आलेच आणि प्लॅन बी मी सुरूही केला आहे. त्यामुळे माझा एक बिझनेसही आता मी एस्टॅब्लिश केला आहे. सो ते सगळं करता करता मला इथपर्यंत येता आलं, ऑफकोर्स आईवडिलांमुळे आणि त्यांचा पाठिंबा असल्यामुळेच. त्यामुळे त्याबद्दल मला खूप छान वाटतंय. क्या बात आहे. आणि आईवडिलांचं मला वाटतं आणखी एक स्वप्न असतं की जेव्हा मुलीचं लग्न होतं आणि ती सासरी जाते तिथेही तिला तसाच सपोर्ट मिळावा आणि लकीली तू आणि हार्दिक एकाच फील्डमधले असल्यामुळे त्यांना या गोष्टीची आधीपासूनच कल्पना अर्थात असणार. सो त्यांचाही सपोर्ट तुला तितकाच छान पद्धतीने मिळत असेल. पण आता लग्नानंतर ज्यावेळेस एकत्र तुम्ही राहता किंवा एक असतं ना की आपण जेव्हा एकत्र राहतो तेव्हा अजून आपल्याला खूप गोष्टी कळतात. सो आता त्यांचा सगळा सपोर्ट कसा आहे तुला सासू सासऱ्यांचा तर खूप सपोर्ट आहे ऑफकोर्स, कारण त्यांनी मला ॲक्ट्रेस म्हणूनच आधी बघितलंय. त्यामुळे त्यांना शूटिंग काय असतं, किती तास मी काम करते, कधी मी फोन उचलणार आहे, कधी नाही उचलणार आहे, हे सगळं त्यांना माहिती असतं. त्यामुळे त्यांचा रोज सकाळी मला एक फोन येतो, दिवसभराचे अपडेट्स घेतात त्या आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी फोन करतात. त्यामुळे त्यांना माहिती आहे सगळं आणि त्यांचा कायमच पाठिंबा राहिलाय. रादर आईसारख्याच आहेत त्या माझ्या, की दोघेही मला कायम सांगत होत्या की बस आता आराम, आता कर काहीतरी, आता पुन्हा सिरियल कर, आता पुन्हा सिरियल कर. सो त्यांच्या कुठेतरी मागे लागण्यामुळे पुन्हा एकदा मी शो करतेय. क्या बात आहे. आणि तुझी आधीची जी भूमिका होती ती भयंकर गाजली, म्हणजे आजही तुला त्या नावाने ओळखलं जातं, पाठकबाई म्हणून. आणि आम डॅम शुअर की आता ह्यातली भूमिका तितकीच गाजणार आहे. तुझी मगाशी म्हणालीस की ते विसरायचं नाहीये पण ह्याची छाप पडली पाहिजे. सो हे डेफिनेटली होणार आहे. पण अक्षय मला सांग की ती भूमिका एकदम अशी साधी सोजवळ पण कणखर अशी होती आणि ही पण तशी. हे योगायोगाने झालंय का तू भूमिका निवडतानाच तशा घेते? नाही, असं काही नाहीये. रादर
मला हे कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग वाटलं म्हणून ही भूमिका करायचा विचार आला. आणि दोन्ही भूमिका सिमिलर नाही आहेत ऑफकोर्स, कारण भावना ऑल टुगेदर वेगळं कॅरेक्टर आहे. सिमिलॅरिटीज दोन्हीमध्ये डेफिनेटली तुम्हाला दिसतील, पण भावना खूपच इमोशनल मुलगी आहे आणि अंजली जशी खंबीर होती ना तशी ती मनातनं खंबीर आहे, पण तिला दाखवायला वेळ लागतो भावनाला. त्यामुळे हे एक वेगळ्या पद्धतीचं कॅरेक्टर आहे, पण दोन्ही थोड्या सिमिलर लाईन्सवर आहेत. क्या बात. आणि आम्हाला ही एक उत्सुकता होती, हार्दिक आणि तू कधी एकत्र दिसणार आहात. सो ह्यात जेव्हा ते नवरा मुलाचा चेहरा दाखवला नव्हता तर मला असं ओके हार्दिकची एंट्री होईल का, नंतर होईल का असं, पण चेहरा दाखवला. सो येस, पण आमची इच्छा आहे की या वर्षामध्ये तुम्ही आम्हाला कोणत्या एका प्रोजेक्टमधून तरी दोघं जण दिसू नक्की दिसू, येईल लवकरच येईल. क्या बात आहे. आणि मला वाटतं मालिका अजून सुरू व्हायची आहे, त्याच्यामुळे मी आत्ता फारसं काही विचारत नाही. मालिका सुरू झाल्यावर ते बघण्यात मजा आहे आणि त्याच्यानंतर मी सेटवर येईन तेव्हा मला खूप गोष्टी विचारायला असतील आणि तुम्हाला सांगायला असतील. सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.